स्वागतम. आपलं स्वागत आहे आयकॉन स्टील प्रस्तुत बिल्ड आयकॉन या उपक्रमात. आणि आज माझ्यासोबत आहेत इंजिनियर अनिल आरोटे. तुम्ही बघता त्याप्रमाणे ते अतिशय तरुण एनर्जेटिक आहेत. मागच्या 3-4 वर्षापासून त्यांनी या क्षेत्रात कामाला सुरुवात केली आहे. पण सांगायला अतिशय आनंद होतो की त्यांनी ग्रॅज्युएशन केलं, त्याच्यानंतर मास्टर्स केलं स्ट्रक्चरल इंजिनिअरिंग मध्ये. आज टोटल जर त्यांचे बघितले तर 30-40 प्रोजेक्ट कम्प्लीट झालेले आहेत ऑलरेडी. डिझायनिंग मधले असतील तर 100+ प्रोजेक्ट त्यांचे आहेत आणि ते या क्षेत्रात अनावधानानं आले. पण हे असून सुद्धा त्यांनी अतिशय उत्तमरित्या या क्षेत्रात आपले पाय रोवलेले आहेत. आणि अशा तरुणांना भेटून त्यांच्याकडनं त्यांचे अनुभव ऐकून त्या निमित्तानं काहीतरी सकारात्मक चर्चा घडावी, हाच बिल्ड आयकॉन याचा उपक्रम आमचा संपूर्ण आहे. सो आपण डायरेक्ट चर्चेला सुरुवात करूया. त्याप्रमाणे पहिला प्रश्न मला असा आहे की तुम्ही तुमचं शैक्षणिक जीवन आधी आम्हाला हवंय, ज्याच्यामध्ये शाळा असेल, फॉलोड बाय कॉलेज असेल आणि इंजिनिअरिंग असेल. पण त्याच्यातला महत्वाचा प्रश्न माझा हा पण आहे की जसं आपण मगाशी बोलत होतो की अनावधानाने तुम्ही इंजिनिअरिंग मध्ये आला, त्यामुळे तोही आम्हाला किस्सा ऐकायचा आहे की ती प्रेरणा कुणाची होती, कुठून असं वाटलं आणि आपण इंजिनिअरिंग मध्ये आला, काय सांगा? नमस्कार, मी अनिल आरोटे. मी मूळचा शहापूर या गावचा, देगलूर तालुक्यातील. आणि मी सुरुवातीला जे शाळेला होतो ते जिल्हा परिषद शाळा, आपली जी रेग्युलर असते की बाबा मिडल क्लास मुलं पहिल्यांदा तिथंच जातात, की कॉन्व्हेंट वगैरे शाळेत जाण्याची आमची परिस्थिती तशी नव्हती. आम्ही मूळचे शेतकरी कुटुंबातले. त्यामुळे मग मी 10वी पर्यंत शिक्षण जिल्हा परिषद मध्ये घेतलं. त्यानंतर 11वी-12वी मी यशवंत कॉलेज नांदेडला, कारण की आम्हाला 10वीला टक्केवारी त्या काळात 2013 मध्ये 81% होते. त्यामुळं यशवंत कॉलेजला ऍडमिशन घेतलं सायन्स मधनं. मग तिथनं 11वी-12वी केली. त्यानंतर 12वी नंतर असं वाटलं की मी आणि एक माझा मित्र आहे की आम्हाला दोघांना वाटलं की बाबा आपण इंजिनिअरिंग करूया. मग इंजिनिअरिंग करायचं तर कुठल्या स्ट्रीमला करायचं हे आम्हाला माहित नव्हतं. इंजिनिअरिंग करायचं हे एवढंच माहिती. मग आम्ही दोघांनी ठरवलं की बाबा आपल्याला इंजिनिअरिंग करायचं. आम्ही काय केलो की घरातनं थोडेफार पैसे घेतले, पुण्याला गेलो, कॉलेजेस बघितले. मग आल्यानंतर आम्ही फॉर्म भरला इंजिनिअरिंगचा, जे DT वगैरे सगळं करून डॉक्युमेंट गोळा करून फॉर्म भरला. आणि त्यात मी कम्प्युटर सायन्स, जे मला इंटरेस्ट होता की बाबा आपल्याला कम्प्युटर बद्दल माहिती आहे तर आपण कम्प्युटर इंजिनियर होऊ शकतोय. मग मी फॉर्म भरला. फॉर्म भरल्यानंतर मग एक माझा मित्र आहे गावामध्ये, बाबा त्याचं नाव आहे की व्यंकट चुंचर. तो एक ई सेवा केंद्र चालवतोय. तो माझ्यापेक्षा वयाने मोठा आहे, पण तो चांगला सल्ला वगैरे असं. मग अनावधानाने बसल्यानंतर ठिकाणी त्यानं म्हणला की बाबा एक माझा मित्र आहे जो लेक्चरर आहे, त्याचा तू सल्ला घे. मग त्याचा कॉन्टॅक्ट झाला. मग त्यांनी सांगितलं की फॉर्म भरला का? हो भरला. मग त्याने म्हणलं की तू असं नाही करायला पाहिजे होता. मग मी म्हणलं सर मला माहितीच नव्हती, टू बी फ्रँक. म्हणजे मला काहीच माहित नव्हतं इंजिनिअरिंग मध्ये किती स्ट्रीम असतात, काय असतात. फक्त कम्प्युटर माहिती होतं, कम्प्युटर इंजिनियर. कारण की त्या काळात जेव्हा 13-14ची गोष्ट होती, त्यानंतर कम्प्युटरला खूप म्हणजे हे होतं की बाबा कम्प्युटर इंजिनियर म्हणजे सगळं हे करू शकतात. मग त्यांना मी म्हणलं की सर तुम्ही भरा. मग फर्स्ट राऊंड झाला, सेकंड राऊंड झाला, थर्ड राऊंडला त्यांनी चेंज करून त्यांनीच भरला फॉर्म आणि सिव्हिल इंजिनिअरिंगला मला ऍडमिशन मिळालं, जे मगदूम कॉलेज जयसिंगपूरला. मग तिथं गेल्यानंतर तिथनं मला सिव्हिल मध्ये इंटरेस्ट निर्माण झाला ऍक्च्युअली. मग तिथं फर्स्ट इयर मध्ये वगैरे सगळं झाल्यानंतर सगळे सब्जेक्ट असतात. सेकंड इयरला तुम्हाला कोर सिव्हिलला जाताय तुम्ही. मग तिथं गेल्यानंतर ऍक्च्युअल सिव्हिल मध्ये मला इंटरेस्ट निर्माण झाला. तिथं पण मग अभ्यास करत करत जे HOD वगैरे, कारण की कसं आहे पर्सेंटेज वगैरे फर्स्ट इयरला वगैरे सगळा चांगला होता. त्यामुळे कसं आहे तिथं पण माझा फ्रेंड सर्कल जो आहे ते एकदम असं चांगला म्हणजे मिळाला मला. त्यामध्ये इंटरेस्ट निर्माण होत गेला. मग त्यात काहीतरी नवीन करावं असं डिग्री परत कंप्लीट झाली. थर्ड इयरला गेल्यानंतर कळालं की बाबा आपण गेट जी एक्झाम असते, म्हणजे जी इंजिनिअरिंग मधली सगळ्यात टफेस्ट एक्झाम समजतात किंवा मास्टर्स करण्यासाठी ती उपयुक्त असतात. मग त्या एक्झामची प्रिपरेशन तयारी केलं. मग त्यानंतर ते एक्झाम मी क्लिअर केली, गेट क्रॅक झाली. मग गव्हर्नमेंट कडनं कसं असं आता मास्टर्स करायचं होतं मला मुळात, त्यामुळे मी एमटेकला ऍडमिशन टाकलं. त्यानंतर गव्हर्नमेंट कडनं एक स्टायपंड म्हणजे यायला लागलं. त्याच्यावर पूर्ण माझा एमटेक झाला. आणि आमचं एमटेक कोरोना काळात, कोविड काळात असल्यामुळं आम्हाला काय ऑनलाईन लेक्चर्स होते. त्याच्यामुळे ते वेळ वाया न घालवता मी तिथे एक कंपनी जॉईन केली सांगलीमध्येच, जी की आपल्याला RCC एमटेक करता करता एमटेकचा उपयोग कुठेतरी होईल. मग प्रॅक्टिस चालू केलं. मग त्यानंतरनं त्याच प्रॅक्टिस मधनं आज मी एमटेक कंप्लीट झाल्यानंतर पूर्ण माझ्या करिअरला सुरुवात केली. आज मी नांदेडमध्ये, सांगली आणि कोल्हापूर या भागात 3 भागात काम करतोय.
नियर अबाउट माझे टर्नकी प्रोजेक्ट्स म्हणला तर 30+ प्रोजेक्ट मी कंप्लीट केल्यात. आता ऑनगोईंग काही प्रोजेक्ट चालू आहेत. मग तसं आरसीसी मध्ये आपण पूर्ण काम करतोय. स्टील डिझाइन वगैरे जे आहे, कारण की एमटेक केल्यामुळे पूर्ण आपण प्रॉपर जे IS कोड्स दिलेले आहेत, इंडियन स्टँडर्डनुसार टोटल डिझाइन करून तुम्हाला आपण प्रोव्हाईड करतोय. क्लायंटला एकदम सर्व्हिस जी देतोय, ती पूर्ण आपल्याला जे पाहिजे आहे, जे नको त्या गोष्टी आपण काय म्हणजे पूर्ण सेस्मिक एनालिसिस पासून ते टोटल सगळं करून क्लायंटला एक सॅटिस्फॅक्शन देतो, की बाबा तुम्ही जे स्ट्रक्चर आता आम्ही जे एमटेक मध्ये स्ट्रक्चर मध्ये केलं आहे, त्याचा कुठेतरी क्लायंटला फायदा व्हावा किंवा बाहेर जे मार्केटला लोक हे करतात, की बाबा काहीतरी वापरायचं हे असं म्हणजे टिपिकल जे आहे ते पद्धत बंद करायची, म्हणून आम्ही पूर्ण G+1 जरी असेल तरी डिझाइन करून आम्ही एक्झिक्यूट करतो. हे एक माझा एक स्पेशालिटी हे झालं. क्या बात आहे. तुम्ही मी मगाशी म्हणलं त्याप्रमाणे आपण बोलत पण होतो की फारच काय म्हणतो थक्क करणारा असा प्रवास आहे एका दृष्टीनं. मात्र ते क्षेत्र निवडल्यानंतर त्यातलं व्यवस्थित ज्ञान घ्यावं आणि त्याच्यानंतर तुम्ही त्याच्यात करून दाखवलं. तुम्ही सांगितलं त्याप्रमाणे तुम्ही ती सगळ्यात जी टफेस्ट एक्झाम असते इंजिनिअरिंग मध्ये ती क्रॅक केली आणि अर्थात मास्टर्स केलं. इथपर्यंतचा प्रवास आता आपण आला. आता थेट आपण त्या क्षेत्रातल्या प्रश्नांना सुरुवात करू. ओके. तुम्हाला मुळात स्वतःला कम्प्युटर इंजिनियर व्हायचं होतं, तर याचा अर्थ मी असं समजतो की तुम्हाला टेक्नॉलॉजीची खूप आवड असावी Yes, पहिल्यापासून. तर पण हे क्षेत्र सुद्धा असं आहे की जे कल्पक आहे, त्याच्यात सतत नवीन नवीन आयडियाज तुम्हाला लावाव्या लागतात आणि अर्थात तंत्रज्ञानाची पण मदत येस. या क्षेत्राला खूप होते. तर तंत्रज्ञानाची आणि क्रिएटिव्हिटीची मदत या क्षेत्राला एकंदर कशी होते, काय सांगाल तुम्ही? सर, तंत्रज्ञान म्हणजे आता जे नवीन नवीन टेक्नॉलॉजी झाल्या आहेत. अगोदरच्या काळामध्ये काय आहे, की जे आता आम्ही पण इंजिनिअरिंगला असताना प्रॅक्टिस करायचो, की बाबा व्हाईट पेपरवर तुम्हाला ड्रॉ करायला लागायचं पेन्सिलनं. जे की ड्राफ्टर वगैरे यायचं त्यानं पूर्ण ड्रॉ करत होतो. बरोबर. पण आजच्या काळामध्ये त्याला रिप्लेसमेंट म्हणा किंवा त्याला हे करून टेक्नॉलॉजी AutoCAD सॉफ्टवेअर आलेलं आहे. बरोबर. ते सॉफ्टवेअर आपण कम्प्युटरवर यूज करून की विदिन ज्या गोष्टीला एक एक दिवस लागायचा, ती गोष्ट आपण विदिन 1 hour और 2 hour मध्ये आपण एखादा प्लॅन पूर्ण बनवू शकतो विथ डिटेलिंग. म्हणजे हे एक टेक्नॉलॉजीचा उपयोगच झाला ना की या क्षेत्रामध्ये. असे भरपूर काही सॉफ्टवेअर्स आहेत की त्याच्यामुळे आपण व्हिज्युअलाइज करून पण आज एखादी बिल्डिंग आपण दाखवू शकतो, की बाबा तुमची बिल्डिंग तयार झाल्यानंतर अशी दिसू शकते. ते पण गोष्टी सगळ्या आपण करू शकतो समजा. बरोबर. दुसरं तुम्ही सांगितलं त्याप्रमाणे तुम्ही मूळचे एका शेतकरी कुटुंबातून आलात. आज नांदेडमध्ये तुम्ही काम करताय, सांगली, कोल्हापूर अशा अनेक ठिकाणी महाराष्ट्रात तुमचे प्रकल्प चालू आहेत. पण हे चालू असताना सिव्हिल इंजिनिअरिंग मध्ये एक बेसिक हे आहे म्हणजे अकुशल कामगार, अनस्किल्ड लेबरचं Yes. पर्सेंटेज फार मोठं आहे. येस. तर अनस्किल्ड लेबर करून काम करून घेणं हे कितपत धोकादायक आहे असं तुम्हाला वाटतं? सर, धोकादायक कितपत म्हणजे मुळात ते चुकीचंच आहे. हम्म. अनस्किल्ड लेबर हे तुम्ही जर कसं आहे आता आजकालची जर मार्केटची एक परिस्थिती बघितली तर काय करतात की काही जण की बाबा हा कमी भावात करतोय, बरोबर. जे दर आहे हम्म. हा कमी मध्ये करतोय म्हणून त्याला हायर करणं किंवा त्याच्याकडनं काम करून घेणं. कसं आहे, तुम्ही जे मटेरियल त्याला देताय, प्रोव्हाइड करताय. आता एक समजा आपण एक उदाहरण घेतलं, आता एक की बाबा तुम्ही घर बांधताय, तुम्ही तिथं समजा इंजिनियर तुमचा हायर नाही आहे. कसं आहे आता आजकाल जी खेडेगावाची परिस्थिती आहे की बाबा एखादा प्लॅन इंजिनियर कडनं एखाद्या XYZ अमाऊंट मध्ये घेऊन यायचा, ते मिस्त्रीला म्हणजे द्यायचं आणि त्यांच्याकडनं घर बांधून घ्यायचं. आणि त्यामध्ये तोटा काय होतोय की जेव्हा वेस्टेज ऑफ मटेरियल म्हणा, बरोबर. कारण की जर स्किल्ड लेबर असेल तो, हम्म. तर तो मटेरियल वेस्ट करणार नाही. मग तो मटेरियल कसं आहे, जर एखादा आता जर आपण उदाहरण बघितली की बाबा जे स्टील आहे, स्टीलचे बार आहेत, त्याचं जर उदाहरण घेतलं, जे कटिंग लेंथ असतात, तर स्किल्ड लेबर असला तर ते व्यवस्थित कटिंग लेंथ कॅल्क्युलेट करून कटिंग करणार. नाहीतर आजकालची परिस्थिती काय आहे की बाबा एक बार आहे 40 फुटाचा, मग ते काय करायचं, कोणी 2 पीस करते, त्यात कोण 3 पीस करते. यानं जे जे तुमचं डेव्हलपमेंट लेंथ म्हणा, लॅपिंग लेंथ जी आहे, तर ऍक्च्युअल कॅल्क्युलेट करून जर त्यांना हाईट नुसार की बाबा आपल्याला एवढं, तर लॅपिंग तिथं आपण इग्नोर करू शकतो ना. एक उदाहरण बघितलं तर बरोबर. लॅपिंग इग्नोर केला तर तुमचं तेवढं एक 3 फीट म्हणा, 4 फूट म्हणा, तुमची स्टील वाचू शकते ना. मग हे मटेरियल कॉस्ट म्हणजे जे कॉस्टिंग आहे कमी करणं पण त्या स्किल्ड लेबरमुळे होऊ शकते. ते अनस्किल्ड वापरल्यामुळे ते तुमचा तोटा होऊ शकतो ना. आणि मटेरियल कामाची क्वालिटी पण स्किल्ड लेबर जो क्वालिटीचा काम देऊ शकतो तो अनस्किल्ड लेबर देऊ शकत नाही. पुढचं असं आहे की तुम्ही स्वतः मास्टर्स केले स्ट्रक्चरल इंजिनिअरिंग मध्ये, तुम्ही आपण मगाशी बोललो त्याप्रमाणे. तर कुठल्याही कन्स्ट्रक्शन मध्ये ची सुरुवात ही प्लॅन पासून होते. येस. की प्लॅन पाहिजे, रचना, आराखडा पाहिजे. तर या प्लॅनला तुम्ही टोटल कन्स्ट्रक्शन मध्ये किती महत्व देता? नाही सर, हा म्हणजे तो महत्व म्हणजे तो गरजेचा आहे. असं 100% तुमचा जर प्लॅन जर माझ्या ह्याच्यात प्लॅनिंग केल्याशिवाय तर काहीच होऊ शकत नाही. म्हणजे पुढे जाऊ शकत नाही की तुम्ही इरेग्युलर आणि प्लॅनिंगला हे वेळ देणं
खूप म्हणजे खूप कसं आहे, नंतर न असं मी केलो असतो असं ह्या म्हणता गोष्टी येणार म्हणून चालणार नाही. त्याच्यापेक्षा अगोदर वेळ तुम्ही जर दिला त्याला, की तुम्ही परत नंतर पश्चाताप करण्यापेक्षा ना, तुम्ही अगोदर त्या गोष्टीवर वेळ दिला, प्लॅनिंग केला, व्यवस्थित जर तुम्ही एखादा इंजिनियर हायर केला, जर तुम्हाला इंजिनियर वाटलं, परत वास्तुशास्त्र पण आहे आपल्यामध्ये. पण वास्तुशास्त्रानुसार जर कन्स्ट्रक्शन प्लॅनिंग वगैरे सगळं करून, जरी तुम्हाला त्यातनं काय वाटलं, की बाबा वास्तू तज्ञ यूज करायचा, तर त्याच्याकडे जाऊन तुम्ही त्याचा सल्ला घेऊ शकता. पण ह्या कसं आहे, आजकाल टेक्नॉलॉजी खूप पुढे गेलेली आहे. त्याचा कुठेतरी म्हणजे एखादं ग्राहक म्हणा काय, त्यांना फायदा व्हायला पाहिजे ना. बरोबर. जर तुम्ही मला उद्या इन्स्टंट घर बांधायचं आहे, मी कुठेतरी गेलो आणि त्यांच्याकडनं प्लॅन घेतला आणि गडबडीत मी गेले की घर बांधलं. परत नंतर ना थोड्या वर्षांनी मला वाटणार, की बाबा मी असं नाही, असं करायला पाहिजे होतं. हे माझं चुकलं. बरोबर. म्हणजे कसं आहे, एखादी रूम वाढवायची म्हणा, एखादं पोझिशन जे आहेत, ते खूप महत्त्वाच्या गोष्टी आहेत, की बाबा ही गोष्ट इथं पाहिजे, म्हणजे त्याला पण खूप महत्त्व आहे ना, की वास्तुशास्त्राला पण आय थिंक आपल्या ह्याच्यामध्ये खूप महत्त्व आहे. ते पण त्या गोष्टी करणं गरजेचं आहे आणि प्लॅनिंग हे मेजर म्हणजे एकदम इम्पॉर्टंट पार्ट आहे ह्या कन्स्ट्रक्शन फील्डमधला आणि ते करायलाच पाहिजे प्रत्येकाने. तुम्ही आपण मगाशी म्हटलं त्याप्रमाणे 30-35 रेसिडेन्शियल मधले प्रोजेक्ट केलेले आहेत, म्हणून हा पुढचा प्रश्न विशेषतः तुम्हाला विचारायचा आहे, की बऱ्याचदा असं होतं की तुम्ही आता ज्या ग्राहकांशी बोलत असाल, तर त्यांना कायम प्रत्येकाचं असं म्हणणं की बजेटमध्ये मला जरा बसवून द्या. येस. सो जेव्हा आपण कुठलीही निर्मिती करतो तेव्हा ती जास्त लॉंग टर्म टिकावी, दीर्घायुष्य व्हावं ते कन्स्ट्रक्शन, असंच आपण प्रयत्न करत असतो. पण मग बजेट आणि अशी लॉंग टर्म टिकणारं कन्स्ट्रक्शन, या दोन्हीची तुम्ही सांगड कशी घालता किंवा त्यासाठी काय प्रयत्न करता? सर, बजेट म्हणजे कसं आहे, आता जर तुम्ही मुळात आता एखादी गोष्ट कंपेअर करायची म्हणला, तर लोकली पण खूप प्रोडक्ट्स असं मार्केटला यायला लागले, की बाबा ते आता एखादी गोष्ट मार्केटला आपल्याला एक वस्तू आहे, ती एक ₹60 किलो मिळते समजा, तर तीच गोष्ट मार्केटला ₹40 पण मिळणारी आहे. पण बरोबर. त्याची जी क्वालिटी आहे, त्याची क्वालिटी खूप लो प्रतीची असते. म्हणजे असं समजा, एखादी गोष्ट तुम्ही मार्केटमधनं परचेस केला बाबा ₹40 ची गोष्ट, ती कसं टिकाऊ नसते. बरोबर. पण कसं आहे, आपण तीच जर गोष्ट आता त्यापेक्षा कसं आहे, 40 आणि ₹60 याच्यामध्ये ₹20चा फरक आहे. बरोबर. तर त्याच आपण जर मध्ये काढून जर एक ₹50 मध्ये जर चांगल्या प्रतीचं जर मटेरियल येत असेल किंवा ती जी कंपनी चांगली आहे किंवा ISO किंवा ISI मानांकित जर कंपनी असेल, बरोबर. तर बाबा त्यांनी जर पूर्ण स्टँडर्ड त्यांचे सगळे क्वालिटीज वगैरे पॅरामीटर, जे प्रॉपर्टीज वगैरे आहेत, ते सगळे हे करून जर करत असतील, क्वालिटी देत असतील ना, तर कसं आहे, क्वालिटीचं मटेरियल घेऊन आणि घर बांधणं. आणि कसं आहे सर, एकदम लो बजेटमध्ये एखादी गोष्ट तुमची, जी गोष्ट तयार व्हायला एक ₹100 लागतात, ती वस्तू ₹50 मध्ये पण तयार होऊ शकते. बरोबर. पण त्याला तेवढं लाईफ नाहीये. पण ते लाईफ कसं आहे, क्लायंटला आम्हाला समजावून सांगावं लागतं, की बाबा तुम्ही एकदम चीप रेटमध्ये, आता मार्केटला कसं आहे, की खूप जण काय आता मिस्त्री काय म्हणतात, आणि अजून एक म्हणजे माझा एक एक्सपिरियन्स सांगायचं म्हणजे, जे अनस्किल्ड लेबर आहेत त्यांचं आणि मुळात इंजिनियर्सचं जास्त असं सांगड बसत नाही. बरोबर. कसं आहे, इंजिनियर हे एकदम टेक्निकली पूर्ण स्टेप वाईज जात असतात, पण त्यांना ते कुठेतरी नको असते. त्याच्यामुळे त्यांनी टाळाटाळ करायला बघतात, की बाबा इंजिनियर नको, हायर करायला नको. त्यामुळे पण नुकसान होतं पण ना मग ते. माझा तोच पुढचा प्रश्न होता, की आजकाल मग बजेटनुसार घर बनवण्याला प्राधान्य देतात लोक. येस. तर मग त्याविषयी काय सांगाल? नाही, ते प्राधान्य का देतात, की आता लोक जागरूक झालेले आहेत. अगोदर कसे आहे, मुळात आधीपेक्षा आता खूप लोक जागरूक झालेत, की बाबा आपल्याला लॉंग टाइम टिकणारं म्हणजे जास्त कसं आहे, आता पैशाचा विचार करतात, करत नाही असा भाग, पण त्या गोष्टी त्यांना क्वालिटी पण पाहिजे आहेत ना. बरोबर. क्वालिटी पण त्यांना तशीच लागते आहे. त्याच्यामुळे कसं आहे, जास्त आता लोक क्वालिटीवर पण जरा विश्वास ठेवायला लागले. बरोबर. आता उदाहरणार्थ जर आपण बघितलं, एखादी कंपनी आहे, हम्म. की त्या कंपनी एकदम लो रेटमध्ये पण सिमेंट मिळते, जर उदाहरणार्थ बघितलं, हो. आणि एका रेप्युटेड कंपनी सिमेंटमध्ये त्यामध्ये जवळपास एक 30-40% पण फरक पडतोय सर. बरोबर. आणि त्याचे पण जे प्रॉपर्टीज आहेत, जे बाइंडिंगची प्रॉपर्टी आहे, ती पण चेक करणं गरजेचं आहे ना. मग त्यामुळे एकदम लो बजेटमध्ये घर करायचं आहे म्हणून एकदम लो क्वालिटीचं मटेरियल वापरून पण नाही चालत. बरोबर. मग त्यासाठी त्याला एक मीडियम रेंज ठरवून, बजेट ठरवून, क्लायंट पण त्यात म्हणजे एकदम हॅपी व्हायला पाहिजे, म्हणजे त्याला सकारात्मक तो त्या घरात हे करायला पाहिजे आणि चांगली क्वालिटी पण मेंटेन राहायला पाहिजे ना. बरोबर. प्रत्येक ठिकाणी आपण बजेटचा विचार करून पण नाही ना तर चालत. मग अशा वेळेला मग बांधकाम चांगलं टिकावं, मग त्याच्यासाठी काय अशा टिप्स सांगाल तुम्ही, किंवा एक चांगलं बांधकाम करण्यासाठी जनरली हे फॉलो केलं पाहिजे? आता तुम्हाला सांगायचं म्हणलं तर मुळात तुम्ही जर योग्य व्यक्तीकडनं योग्य काम करून घेतला, तर ते कामाची क्वालिटी म्हणा काय, ती मेंटेन राहू शकते. आता उदाहरण तुम्हाला घर बांधायचं आहे, तर तुम्ही एक योग्य इंजिनियर अगोदर निवडला पाहिजे. बरोबर. त्याच्याकडनं व्यवस्थित प्लॅनिंग करून
म्हणजे तुम्हाला ज्या गोष्टी हव्यात ते त्यांना सांगून त्यांच्याकडनं व्यवस्थित तुम्ही प्लॅन करून घेतल्या पाहिजे, की बाबा मला तुमच्या जे रिक्वायरमेंट्स आहेत ते त्यांना सांगितल्यावरच. कसं आहे, आता उदाहरण घेतलं तर आपण डॉक्टरकडे जातोय. डॉक्टरला तुम्ही काय त्रास आहे ते सांगितल्याशिवाय त्यांनी पण तुम्हाला त्यावर हे करणार नाहीत ना. त्याच इंजिनिअरचा पण त्याच प्रकारे तुम्हाला रिक्वायरमेंट जर दिला तर त्यांनी त्याच्यावर तुम्हाला सोल्युशन देऊ शकतात, की बाबा तुम्हाला त्याप्रमाणे पूर्ण तुमचा घरचा आराखडा तुम्हाला तयार करून देऊ शकतात. आराखडा तयार करून दिला, मग त्याच्यावर त्या गोष्टी एकतर तुम्ही वास्तुशास्त्रानुसार इंजिनियर बसवणार, परत तुम्ही वास्तू तज्ञाचा सल्ला घेऊ शकताय. त्या सगळ्या गोष्टी केल्यानंतर जे इंजिनियर असतात, आता कसं असतंय प्लॅनिंग मध्ये पण अगोदर आपलं 2D प्लॅन तयार होत असतो. 2D प्लॅन तयार झालं, ते जर तुम्ही फायनल केला त्यानंतर त्याचं बनते 3D, म्हणजे जे व्हिज्युअलाइज करतोय आपण. आपल्याकडे कसं आहे, टेक्नॉलॉजी खूप आता डेव्हलप झाल्या, त्याच्यामुळे तुम्ही 2D प्लॅनचा 3D मध्ये व्हिज्युअलाइज करून की बाबा आपलं घर तयार झाल्यानंतर एक प्रकारे असे दिसणार आहे, हे तुम्हाला इंजिनियर दाखवू शकतात. मग ते जर तुम्ही बघितला त्यानंतर ना तुम्ही ऍक्च्युअल कन्स्ट्रक्शनला काम चालू होत असते. त्याच्यामध्ये पहिला फेज आला, परत त्यात आला की स्टील डिझाईन, जे तुमचे कॉलम, बीम, स्लॅब वगैरे थिकनेस म्हणा, सायझेस म्हणा, त्यात लागणारं जे स्टील आहे त्यात म्हणा, ते पूर्ण एक जे स्ट्रक्चर केलेला माणूस आहे किंवा एमटेक स्ट्रक्चरवाला तो डिझाईन करतो. कारण की त्यांनी त्यामध्ये ते डिझाईन करून पुढं प्रोसेस होत्या तुमची. बाबा डिझाईन झाल्यानंतर तुम्ही मार्कआउट करणार, परत तुमचं घर बांधायला चालू होणार. त्यात पण इंजिनियर हा एक महत्वाचा मुद्दा आहे, की बाबा रोल त्याचा खूप महत्वाचा आहे. त्यात परत तुमचं आलं मटेरियल सिलेक्शन. मटेरियल सिलेक्ट करताना पण हा इंजिनियरचा सल्ला घेणे हा खूप गरजेचा आहे. कसं आहे, मार्केटमध्ये खूप एकदम लो प्रतीचे आणि एकदम हाय प्रतीचे असं पण मटेरियल आहेत अवेलेबल. ते इंजिनियरच्या सल्ल्यानुसार तुम्ही मटेरियल घ्यायला पाहिजे. कसं आहे, क्वालिटी म्हणजे लॉंग टर्म जर तुम्हाला तुमचं घर टिकवायचं असेल किंवा तुम्हाला चांगलं एकदम दिसावं, एक कसं असते, माणूस आयुष्यभराची जी कमाई आहे, आता मी एकदम मिडल क्लास फॅमिलीच आहे, तुम्ही जे लाईफ टाईम एक हे करताय की बाबा आपलं घर असं पाहिजे, त्यासाठी तुम्ही एक पैसे साठवून तुम्ही घर बांधण्याचा निर्णय घेताय. ते आयुष्यभराची कमाई कोणतरी एखाद्या घरात लावताय ना, त्यावेळी तुम्ही ते गोष्टी त्याच्या अगोदर जे असते ते विचार करायला पाहिजे आणि योग्य व्यक्तीचा सल्ला घेतला पाहिजे. म्हणजे इंजिनियर हा खूप महत्वाचा रोल त्यात हे करतो. त्यामुळे तुमची जी क्वालिटी आहे घराची ती पण मेंटेन राहील. तुमचे जे बजेट आहे ते पण म्हणजे ओव्हर जाणार नाही. म्हणजे ज्या गोष्टीला किती खर्च करायचा ते इंजिनियरच्या सल्ल्यामुळे ते तुमच्या आटोक्यात ठेवता येईल किंवा तुम्हाला चांगली क्वालिटी मेंटेन ठेवता येईल. त्यामुळे स्किल्ड लेबर आहे. आता इंजिनियर कसं आहे की बाबा लेबर कडनं पण जे काम करून घ्यायचं आहे ते इंजिनियरला म्हणजे माहिती असते की बाबा आपल्याला काय करायचे आहे, मटेरियल कुठे वाचवायचं आहे. म्हणजे त्यामुळे हे खूप महत्वाचं आहे. प्लॅनिंग करून इंजिनियरला हायर करून परत तुम्ही जे आणि देताना लेबर निवडताना पण स्किल्ड लेबर असावा, हे निवडण्याची जबाबदारी इंजिनियरची पण आहे, तेवढीच ती मालकाची पण आहे, की बाबा ह्याने काम किती केलं ते बघणं पण गरजेचं आहे. त्यानुसार तुम्ही तुमचं घर जे आहे ना एकदम व्यवस्थित हे करू शकता. बरोबर. हे झालं, आता आपण बोलतोय ते रेसिडेन्शियल किंवा खासगी प्रोजेक्ट बरोबर. पण तुम्ही शासकीय संस्थांबरोबर किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांबरोबर काही प्रकल्प पूर्ण केलेत का? किंवा ते कोणत्या प्रकारचे होते? नाही, आता सर शासकीय म्हणला तर ना, आता जे गव्हर्नमेंटला, आता मी बाहेर आता एका कंपनी सोबत आपण काम करतोय. त्या कंपनीला जे म्हणजे सिवेज ट्रीटमेंट प्लांट म्हणा किंवा वॉटर ट्रीटमेंट प्लांट, ह्या गोष्टीचं जे आता मी आरसीसी डिझाईन तेवढं प्रोव्हाइड करतोय. आता हे इंटरसेप्शन अँड डायव्हर्जन वर्क जे IND चे वर्क असतात, एखादा नाला वगैरे असतोय तो डायव्हर्ट करायचा असतोय, त्याचं जे आपलं फिल्ट्रेशन प्रोसेस असतात की STP ला जाण्या अगोदर जे नाल्याचं सगळं पाणी गोळा करून त्याचं जे म्हणजे कचरा वगैरे आहे ते साफ करण्यासाठी जे फिल्ट्रेशन असते, त्याचे जे आरसीसी डिझाईन असते ते आपण प्रोव्हाइड केलेले आहे. हे आता तुम्ही स्वतः मास्टर्स आहात म्हणून, पण आता तुम्ही मागच्या 3-4 वर्षापासून या क्षेत्रात काम करताय. तर मागच्या वर्षभरात कुठलं तुम्ही व्यावसायिक प्रशिक्षण घेतलंय का? किंवा असं वाटतंय का भविष्यात की अरे मी एवढं शिकलोय, पण मला अजून हा एखादा कोर्स केला पाहिजे, आता ही गरज आहे या काळाची, किंवा आता ही टेक्नॉलॉजी बदलते, आता जसं AI वगैरे येत आहे या क्षेत्रात, तर असं काही वाटतं का तुम्हाला? किंवा कुठलं ट्रेनिंग घेतलंय का? नाही सर, आता मागच्या म्हणजे अगोदर कॉलेजला असताना ट्रेनिंग्स वगैरे घेतल्या, पण मागच्या जर एका वर्षात म्हणला तर आम्ही कुठलं ट्रेनिंग वगैरे असं काही घेतलेलं नाही. पण भविष्यात जर आता कसं आहे, मला जेवढे सिव्हिलमध्ये जे आम्हाला लागते टेक्नॉलॉजी ती तेवढे सॉफ्टवेअर्स मी म्हणजे मला येतात, म्हणजे की मी ते वापरू शकतोय. त्याला मी पूर्ण म्हणजे मी ते दररोजच्या माझ्या उपयोगात आहेत समजा, की ते सगळे मला बऱ्यापैकी आता हे होतात. जर यापेक्षा जर नवीन काही आलं तर मी म्हणजे हे आहे की बाबा मला शिकावं असं वाटणार, की कारण कसं आहे ते जेवढं या फील्डमध्ये या क्षेत्रात काय आहे, जसं जेवढं तुम्ही
स्वतःला एकदम नवीन काहीतरी देण्याचा प्रयत्न करता, की बाबा ग्राहकाला ते जर काही नवीन आले मार्केटमध्ये तर ते मी 100% सर मी शिकण्याचा प्रयत्न करेन. वा, क्या बात. आपण असं म्हणतो की देश उभारणीमध्ये इंजिनियरचा फार मोठा वाटा आहे आणि ऑफकोर्स तो आहेच. तर पण शहर पातळीवर इंजिनियर काय प्रकारची भूमिका बजावतात किंवा बजावली पाहिजे असं तुम्हाला वाटतं शहर उभारणीमध्ये त्यांच्या पायाभूत सुविधा मध्ये? नाही कसं आहे सर, आता जर शासनाचे जे इंजिनियर्स म्हणला, आता जर एखादा तर तुम्ही म्हणता की शहरी भागामध्ये जसं नगर रचना विभाग वगैरे, तर कसं आहे त्यांचा महत्वाचा पार्ट म्हणजे एखादं गावाचं आपण प्लॅनिंग करतोय, एखादी सिटी आता पूर्ण बरोबर. एखादा एरिया आहे तिथं काय डेव्हलप झालेलं नाही आहे. हम्म. तर त्याला डेव्हलप करताना इंजिनियरचा पण रोल असतो, की बाबा तिथं जाणारी ऍक्सेसिबिलिटी जी आहे, जी रोड्स वगैरे आहे. आता कसं आहे प्रत्येक आता रोड्समध्ये पण आपल्या खूप टाईप आहे. ते कसं आहे की अगोदर जसं होतं की अगोदरच्या काळात जर बघितलं तर तुम्ही असं काय प्लॅनिंग वगैरे काय नसायचं, की बाबा इथं घर बांधायचं आहे, मी या जागेत घर बांधणार. त्याला रस्ता वगैरे काय असं जर बरोबर. प्रॉपर तुम्ही खूप मेंटेन करून जर एखाद्या ग्रीड सिस्टीम नुसार जर तुम्ही प्लॅनिंग केला, प्लॉट्स वगैरे जे आहेत मार्किंग करून व्यवस्थित केला तर तिथे ऍक्सेसिबल माणसाला म्हणजे हे होणार. परत तुम्हाला जे युटिलिटीज त्यांना प्रोव्हाइड करायचे आहे शासनातर्फे, जरा एखादं पाणी म्हणा, आपली गॅस पाईपलाईन म्हणा, गटारची सुविधा, ह्या सुविधा तुम्ही व्यवस्थित देऊ शकता ना. कसं आहे तुम्ही जर प्लॅनिंग करून जर त्या गोष्टी केल्या तर ते तुम्हाला बेनिफिशियल ठरू शकतात. कॉस्ट कटिंग होणार त्यात. जर प्लॅनिंगच नसेल तुमचं ऍक्च्युअल एखादं नगर वसवताना, हम्म. की बाबा तर ते कसं आहे पूर्ण म्हणजे त्याला काय म्हणजे हेच राहणार नाही ना, काय म्हणजे फॅसिलिटी तुम्हाला देताना त्याचा एकतर ओव्हर बजेट जाणार. मग ते बरोबर. फॅसिलिटी आपल्याला ते इम्प्लिमेंट करताना जो त्रास होणार आहे, जर अगोदर प्लॅनिंग करून जर तुम्ही एखादा नगर वसवला तर त्या गोष्टीपासून तुम्ही वाचू शकता, की बाबा त्रास तुम्हाला होणार नाही. बरोबर. दुसरं असं आहे की या अभियांत्रिकी क्षेत्रात तुम्ही आता कामाला सुरुवात केलेली आहे, एवढं करताय. सिवेज ट्रीटमेंट प्लांट वगैरे आता जसं तुम्ही सांगितलं तशा अनेक प्रकल्पांवर तुम्ही काम केलंय. पण जर एक ॲट लार्ज भविष्य बघितलं या क्षेत्राचं, तर तुम्हाला काय वाटतं किती संधी आहेत या क्षेत्रामध्ये? तर संधीचा जर विचार केला तर सिव्हिल इंजिनियर हा एक महत्वाचा, तुम्ही जसं मगाशी म्हणला की देशाच्या म्हणजे जे विकासामध्ये हो, रोल आहे, हो. तो त्या गोष्टीला मीही सुद्धा मान्य करेन. कसं आहे विदाऊट सिव्हिल इंजिनियर किंवा हा इंजिनियर्स हे सगळ्याच इंजिनियर हे महत्वाचे आहेत, पण बरोबर. सिव्हिल इंजिनियर हा त्यातल्या त्यात महत्वाचा पार्ट का, तर तुम्ही कुठली एखादी नवीन कंपनी जरी चालू करणार, आयटी कंपनी समजा, ते कंपनीसाठी पण तुम्हाला बेसिक अगोदर सिव्हिल इंजिनियर हायर करायला लागतं. बरोबर. का तर विदाऊट सिव्हिल तुम्ही इन्फ्रास्ट्रक्चर तुमच्याकडे असल्याशिवाय, एखादी बिल्डिंग असल्याशिवाय तुम्ही तिथं कंपनी चालू करू शकत नाही. मग त्यासाठी पण महत्वाचा पार्ट इंजिनियर काय आता मार्केटला म्हणजे कसं झालंय, की बाबा सिव्हिल इंजिनियर म्हणजे आता सध्याची परिस्थिती बघितलं तर तसं सिव्हिल इंजिनिअरिंगला जे ऍडमिशन्स वगैरे होतात सध्या तेवढे फ्लो नाहीये. बरोबर. अगोदर जो फ्लो होता इंजिनियर्सला, आता तेवढा सिव्हिलला फ्लो नाहीये. हम्म. पण जर भविष्यात जर तुम्ही बघितला तर सिव्हिल इंजिनियरची गरज ही भासणारच आहे. वा. आणि त्याची कमतरता उद्या भविष्यात तुम्हाला सिव्हिल इंजिनियर हे आता जे वाटते की बाबा खूप झालेले आहेत ते नाही आहे, कारण की भविष्यात सिव्हिल इंजिनियरची कमतरता ही भासणारच आहे. बरोबर. त्यामुळं माझं एक आता मुलांना पण तेवढं सांगणं आहे की बाबा बरोबर. तुम्ही जे आयटीच्या मागे पळताय, हम्म. की मला आयटी मध्ये जायचं आहे, मला इलेक्ट्रॉनिक्स करायचं आहे, पण ते न करता तुम्ही सिव्हिलचा पण विचार करायला पाहिजे, असं माझं एक पर्सनल मत आहे, वा. की तुम्हाला भविष्यात संधी मिळू शकते. नक्कीच, नक्कीच. तुम्ही आता सांगितलं त्याप्रमाणे कुठली आयटी इंडस्ट्री असो किंवा कुठली इंडस्ट्री असो त्याचा बेस हा सिव्हिलच आहे. तर पण मग सिव्हिलमध्ये जी आता नव्यानं मुलं येतात, पुढचे ज्युनियर्स येतात तुमचे, तर त्यांना तुम्ही काय मित्रत्वाच्या नात्याने एक सल्ला द्याल, की या क्षेत्रात या तुम्ही, संधी आहेत भरपूर, पण येताना या गोष्टी घेऊन या, तर तुम्हाला यश नक्की मिळेल. नाही कसं आहे सर, आता ज्या गोष्टी आहेत ना, आता मी मगाशी जसं सांगितलं, काय करतात सिव्हिल मध्ये सुद्धा अशी खूप मुलं आहेत, बरोबर. त्यांनी डिग्री सिव्हिल मधनं करतात. हम्म. मग थोड्या दिवसानं काय आहे, की आपण स्विच करायचं म्हणून काहीतरी एक 6 महिन्याचा वर्षभराचा आयटीचा कोर्स करतात, परत आयटी जॉईन करतात. अच्छा. मग परत जर कसं आहे आयटीचं जर तुम्ही हा समजा आयटी मधनं बाबा मला आता आयटी बंद करायचं आहे, हो. म्हणजे मला करायचं नाही आहे, की बाबा हे तुम्हाला नको झाले, बरोबर. मग त्यावेळी त्यांनी काय करू शकते, परत सिव्हिल मध्ये यायचं म्हणजे पूर्ण तुम्ही झिरो आहे. हो. आणि सिव्हिलचं हे कसं आहे, तुम्ही जसं एक्सपिरियन्स गेन करत जाणार, हम्म, हम्म. एक्सपिरियन्स तुमचा जसा वाढत जाईल तसं तुम्हाला मार्केटमध्ये म्हणा तुमचं महत्व हे वाढत जाणार आहे. आणि आयटी मध्ये कसं आहे, तुम्हाला नवीन नवीन ज्या गोष्टी आहेत त्या शिकला तरच तुम्हाला पुढं हे करता येते. बरोबर. आयटी मध्ये कसं आहे, जे नवीन तरुण आहेत त्यांना संधी जास्त मिळते. जे तुम्ही जसं जसं एक्सपिरियन्स वाढत जाणार आयटी मध्ये, तुम्ही जसं ओल्ड होत जाणार, तसं आयटी मध्ये आता आजच्या काळात जसं एआय आलेलं आहे, तर तुम्ही त्याच्यावर काम केला तर तुम्हाला पुढे संधी मिळणार ना, जर तुम्ही अपडेटेड पाहिजे आहे. आणि सिव्हिल मध्ये पण कसं आहे अपडेटेड पाहिजे, पण सिव्हिल हा कधीच म्हणजे तुम्ही स्वतःच काहीतरी करू शकताय.
बरोबर. की सिव्हिलमध्ये तुम्ही असं नाही की बाबा मी सिव्हिल केलं म्हणजे मी पूर्ण मला जॉब नाही मिळाला तर मी घरीच बसू शकतो, असं काहीच नाहीये. बरोबर. सिव्हिलमध्ये आता शासनानं पण कसं आहे, तुम्ही नाही म्हणतर गव्हर्नमेंट प्रोजेक्ट करू शकताय. आता अनएम्प्लॉयड कॉन्ट्रॅक्टरचा जो लायसन्स आहे इंजिनियर म्हणून, ते पण तुम्हाला पीडब्ल्यूडी करणं मिळते. त्याच्या थ्रू तुम्ही ते सेपरेट कोटा गव्हर्नमेंटनं काढलाय की बाबा जे इंजिनियर्स आहेत, जे बेरोजगार आहेत, त्यांच्यासाठी गव्हर्नमेंट कामं देते की बाबा हे ग्रामपंचायतला एवढी कामं आले, यातले अनएम्प्लॉयडला ही द्यायचे. ते पण आपल्याला शासनाने सोयी करून दिलेली आहे ना, त्याचा पण आपण फायदा घेऊ शकतो. तुम्हाला जॉबच करायला पाहिजे किंवा बिझनेसच स्वतःचा असं प्रायव्हेट बिझनेस एकदम मोठा करायला पाहिजे असं नाहीये. शासनानं तुम्हाला त्याची सुद्धा सोय करून दिली आहे. तुम्ही जिल्हा परिषदची कामं घेऊ शकताय छोटी मोठी. हे भरपूर संधी आहेत तुम्हाला. असं नाही की मी सिव्हिल केलं म्हणजे मी काहीतरी झालं, म्हणजे असं काही नाही आहे. तुम्ही आयटीतच जायला पाहिजे असं नाही. सिव्हिलमध्ये खूप स्कोप आहे आणि भविष्य हा सिव्हिलचा एकदम उज्ज्वल असणार आहे, हे मी या मतानं सांगू शकतो. वा वा वा, क्या बात आहे. नाही, भविष्य उज्ज्वल आहे किंवा तुम्ही जेव्हा ठाम विश्वासानं सांगताय, तुम्ही स्वतः इतके प्रोजेक्ट करताय. मात्र मला असं विचारायचंय की इतके प्रोजेक्ट करताना नक्कीच तुम्हाला कधीतरी आव्हानं पण आली असतील. 100% सर. बऱ्याचदा असं होतं की एखाद्या गोष्टीला आपण अडतो किंवा आता काय करावं अशी परिस्थिती निर्माण होते आणि मग त्यावर तुम्ही मात करता अखेर. तर मग त्याच्याबद्दल काय सांगाल का? असं कुठलं तरी आव्हान आलं आणि मग त्यावर कशी मात केली किंवा असं आम्हाला काहीतरी ऐकायला नाही म्हणजे सर कसं आहे, आता जर तुम्ही जसं आव्हानं म्हटला, कसं आहे नवीन नवीन प्रोजेक्ट करताना म्हणजे आपल्याला सगळे जे क्लायंट येतात ते सगळे एक टाईपचे येत नाहीत. बरोबर. प्रत्येक क्लायंटची मेंटॅलिटी वेगळी असते. प्रत्येक क्लायंटला आपल्याकडे काहीतरी नवीन पाहिजे असते. आता एखादी गोष्ट अशी पण असू शकते आणि प्रत्येक व्यक्ती हा आयुष्यात म्हणजे परिपूर्ण आहे असं नाहीच आहे. कसं आहे मी सुद्धा आहे. बरोबर. मी मार्केटला काम करतोय म्हणल्यावर मी सुद्धा मला सगळ्याच गोष्टी माहिती आहेत अशातला पण भाग नाही. बरोबर. एखादी गोष्ट क्लायंटला माहिती असते ती आम्हाला माहिती नसते. मग ते शिकून ते इम्प्लिमेंट करण्याची पण आपली तयारी पाहिजे असते. बरोबर. तरच तुम्ही म्हणजे हे करू शकताय ना, नवीन काहीतरी शिकण्याचं आपल्याला हे जिद्द पाहिजे आपल्याला. बरोबर. आणि अशा पण वेळी खूप कसं असतंय, आता मी स्ट्रक्चरल डिझायनर आहे. त्यामुळे कसं आहे मला काही गोष्टी डिझाइन करताना मला खूप म्हणजे कॉम्प्लिकेटेड झाले किंवा त्यावेळी काय करतो की बाबा मी एखादा म्हणजे आमचे जे सीनियर्स आहेत म्हणा, त्यांचा सल्ला घेऊन, पण कसं आहे एखादा प्रॉब्लेम सोडण्यापेक्षा त्याच्यावर काय मार्ग काढता येते का, त्याच्यावर सोल्युशन काय करता येईल, आपण शिकून त्याला म्हणजे परत इम्प्लिमेंट करण्यासाठी जे महत्वाच्या गोष्टी आहेत की बाबा कोणाचा तरी सल्ला घ्यायचा, म्हणजे आपल्यापेक्षा सिनियर व्यक्तींचा म्हणा काहीतरी सल्ला घेऊन ते परत मार्केटमध्ये म्हणा ग्राहकाला ते सोय सर्व्हिस जी आहे ती आपण ऍट द एंड द्यायलाच पाहिजे. तुम्ही एखादी गोष्ट तुम्हाला येत नाही मला की कसं असते, समोर जो येणारा व्यक्ती आहे आपल्याकडे कुठल्या तरी अपेक्षेने आलेला असतो बरोबर. आणि त्याला कसं आहे ती गोष्ट तो कोणीतरी केलेली असते पण आपल्याला माहिती नसते ना ती गोष्ट की बाबा आहे. पण आपण त्याची माहिती घेऊन ते करून आपण मार्केटला म्हणजे त्यांना देऊ शकतोय ती गोष्ट. बरोबर. आणि हे प्रत्येकाला एखाद्या आयुष्यात आव्हान येणार नाही. कसं आहे नवीन नवीन मार्केट हे होत असल्यामुळे काही जण काय असते की बाबा आपण भारतात असतोय पण काही जणांना जे बाहेर देशात जे चालू आहे ते त्यांना इथं करून पाहिजे असते. एखादा असं म्हणजे व्यक्ती असते, मग त्या गोष्टी आपण तिथल्या कोणाशी तरी हे करून काय म्हणतात ते अडॉप्ट करू अडॉप्ट करून तुम्ही त्यांना हे करू शकताय. बरोबर बरोबर. हे झालं तुमच्या आलेल्या आव्हानांबद्दल किंवा समस्यांबद्दल. पण आजपर्यंत पूर्ण केलेल्या प्रकल्पांमध्ये एखादा असा आयकॉनिक प्रोजेक्ट आठवतोय का, की असं वाटतं की अरे हा हे काम एकदम मनापासून झालं, मला आवडलं किंवा हा माझा एक आयकॉनिक प्रोजेक्ट आहे असं? म्हणजे मी जर उदाहरण सांगायचं म्हणलं तर तिथं अक्कलकोट एक गाव आहे सिटी, ती त्या सिटीमध्ये म्हणजे माझा फर्स्ट प्रोजेक्ट म्हणा किंवा तुम्ही तो माझा आयकॉनिक म्हणला तरी चालेल. तिथं म्हणजे मी आता डिझाईन इंडस्ट्रीमध्ये मी नवीन होतो त्यावेळी. मग तिथं काय आता तुम्हाला कन्सेप्ट माहिती आहे फ्लोटिंग कॉलम्सची. ते तिथं 4 फ्लोटिंग कॉलम द्यायचे होते. त्यावेळी ते प्रोजेक्ट माझ्यासाठी म्हणजे एकदम नवीन शिकण्याचा होता आणि पूर्ण काय म्हणतात एक चॅलेंजिंग प्रोजेक्ट होता. त्या प्रोजेक्टसाठी तो प्रोजेक्ट म्हणजे मोठाच होता. डॉक्टरांचा हॉस्पिटल प्लस असं रेसिडेन्शियल हॉटेल आहे. G+5 चा प्रोजेक्ट होता. त्यावेळी म्हणजे फ्लोटिंग कॉलम ही कन्सेप्ट मला माहिती होती, म्हणजे मी पुस्तकात वाचले समजा, इम्प्लिमेंट कुठं केलं नव्हतं. रेग्युलर आपले डिझाईन्स वगैरे द्यायचे. पण तो प्रोजेक्ट जो डिझाईन करण्यामध्ये मला जे चॅलेंजेस आले त्याच्यामुळे मला म्हणजे मी स्वतः एवढं तयार झालोय की आता मी तसे प्रोजेक्ट्स म्हणजे तिथं फ्लोटिंग कॉलम्स इव्हन आय थिंक मला वाटते की G+5 होता आणि जवळजवळ 6 फूट कॅन्टिलिव्हर म्हणजे काढायचा होता. ते मी एकदम आयकॉनिक प्रोजेक्ट म्हणजे तो मी केलाय की बाबा फ्लोटिंग कॉलम्स काढून त्यांना म्हणजे कसं आहे कॉलम ते रेस्ट्रिक्शन होते की बाबा हे रूम्स मध्ये येतात आम्हाला हे नको आहे, ते आपण निग्लेक्ट करून त्यांना जसं पाहिजे सर्व्हिस क्लायंटला की बाबा असं त्यांना जे नको होत्या गोष्टी त्या आपण निग्लेक्ट करून त्यांना सर्व्हिस देण्याचा पूर्ण प्रयत्न केला आणि ती बिल्डिंग आज मी डिझाईन करून त्यांना पूर्ण तयार आहे. ती आता आय थिंक एक
अजून 1-2 महिन्यात त्याचं इंटेरियर पूर्ण कम्प्लीट होईल आणि ती बिल्डिंग पण लोकांसाठी म्हणजे ओपन होणार आहे ते. बरोबर. दुसरं बांधकामामध्ये स्टील हा गाभा असतो किंवा आत्मा असतो. येस. तर ते स्टील निवडताना कशा प्रकारचं स्टील निवडावं असं तुम्हाला वाटतं? म्हणजे त्याची गुणवैशिष्ट्य किंवा त्याचे क्वालिटी चेक्स काय सांगाल तुम्ही स्टील? कसं आहे स्टील हा तुम्ही जसं म्हणलं की बाबा गाभा आहे. स्टील आणि कॉन्क्रीट हे बिल्डिंग मधले एकदम महत्वाचा पार्ट आहे. बरोबर. आणि कॉन्क्रीट मध्ये पण कसं आहे प्रत्येक कॉन्क्रीट म्हणल्यानंतर तुम्हाला आलं की सिमेंट आलं, वाळू आली, ऍग्रिगेट आला. हे 3 गोष्टी. आणि स्टील मध्ये कसं आहे स्टील हा एकदम म्हणजे त्याला जे पकडून ठेव स्ट्रेंथ जी येते तुम्हाला स्टील मध्ये जर चेक करायच्या गोष्टी चेक्स म्हणला तर त्याचं स्ट्रेंथ आहे म्हणजे मेकॅनिकल प्रॉपर्टीज मध्ये त्याचं स्ट्रेंथ, बेंडेबिलिटी, परत त्याची जे डक्टिलिटी वगैरे आहे, परत इलॅंगेशन वगैरे टेस्ट आहे. ह्या टेस्ट सगळ्या पास करून जर ते स्टील जर तुम्हाला रिझल्ट योग्य देत असेल किंवा जे आपले IS कोड दिलेले आहेत, IS आय थिंक 1876 1786 IS कोड आहे. हा जर कोड नुसार जर सगळं प्रोव्हिजन त्यांनी केलेलं असेल तर त्या कोड नुसार तुम्ही जर म्हणजे आता कसं आहे आपल्याला डक्टाईल डिटेलिंग साठी पण कोड आहेत 13920 13920 हा डक्टाईल डिटेलिंगचा कोड आहे. ह्या कोड नुसार पण तुम्ही कसं आहे की ते कोडनं पण काय सांगितलं की बाबा तुमची बेंडिंग जी आहे आता जर तुम्ही स्टिरोप्स बघितला रे तर त्याला 135 डिग्रीने बेंड पाहिजे. मग त्याची जी लेंथ आहे अँकरेज लेंथ म्हणजे की आत जे असते तुमचं अँकरेज जे करताय ते लेंथ वगैरे त्याचे सगळे फॉर्म्युलेशन दिलेले आहे. त्यानुसार ते महत्वाचं कसं आहे इथं जे बेंडेबिलिटी असते बेंडेबिलिटीमुळे वर्कर्सला पण जास्त त्रास होणार नाही आणि ती क्वालिटी पण ती कसं आहे कार्बनचं पर्सेंटेज जे आहे स्टील मधलं ते पण कसं आहे कोडनं आपल्याला रेस्ट्रिक्ट करून दिलं की बाबा एवढं पर्सेंट पाहिजे. त्याच्या बियॉन्ड पण जाऊन चालत नाही. त्याच्या बियॉन्ड गेल्यानंतर तुमचं पूर्ण हार्ड स्टील होणार. एकदम हार्ड पण करून चालणार नाही आणि जे माइल्ड पण चालणार नाही. त्याच्यामुळे कसं आहे आता आपल्याला डिफॉर्म्स बार आपल्या इकडे चालतात. त्याच्यामुळे त्याचे जे प्रॉपर्टीज आहेत पूर्ण IS कोड नुसार ते पूर्ण मेंटेन ठेवणं गरजेचं आहे आणि बेंडेबिलिटी जी आहे त्याची ते पण खूप गरजेचं आहे. आणि ते रिप्स जे असतात स्टीलवर जे आता कसं आहे अगोदर माइल्ड स्टील यायचं त्याच्यामुळे त्याच्यावर रिप्स वगैरे काही नाही. आता डिफॉर्म्ड येत असल्यामुळे त्यावर रिप्स आहे. ते रिप्सचं पण स्ट्रक्चर एकदम हे पाहिजे की बाबा ते पकडून ठेवते ना कॉन्क्रीट आणि स्टील मधला जे बॉन्ड आहे ते त्या रिप्स मुळे कनेक्ट होते. ते पण इम्पॉर्टंट रोल प्ले करते त्यात. हे झालं जनरल स्टील बद्दल. पण मग आयकॉन स्टील तुम्ही कुठल्या प्रोजेक्ट मध्ये वापरले का? येस सर ऑब्विसली आता मी जे आता प्रोजेक्ट चालू आहेत आता पूर्ण बऱ्यापैकी 99% प्रोजेक्ट माझे सगळे आयकॉन मध्ये चालू आहेत. जोपर्यंत समोर क्लायंट म्हणजे हे करत नाही की रिक्वायर बाबा मला हाच ब्रँड पाहिजे क्लायंट जोपर्यंत म्हणजे हे करतात आम्ही सजेस्ट करताना आम्ही आयकॉनच कसं आहे आयकॉनची जे प्रॉपर्टीज वगैरे आहे त्या सगळ्या आता मी स्वतः आयकॉन लॅबला टेस्ट केलेली आहे. कारण की मी कॉलेजला असताना पण केलं आम्ही लॅबला टेस्ट करून त्याचं जे इलॉंगेशन आहे त्याचं परत जे स्ट्रेंथ आहे ते सगळे आम्ही चेक्स घेतलेले आहेत जे बेंडेबिलिटी चेक्स आहे. त्यामुळे ते अंडर जे आता IS कोडनं सांगितले की बाबा एखादा जर कार्बनचं पर्सेंटेज 0.3 पाहिजे असेल तर ते ह्याच्यामध्ये ते आयकॉन मध्ये कार्बन 0.3 पेक्षा पण कमी आहे. अशा गोष्टी आम्ही काही चेक्स घेतलेले आहेत त्याच्यामुळे आम्ही पूर्ण आयकॉनवर असं हे करून मी तरी युज करतोय सर. हे होते इंजिनियर अनिल आरोटे सर आणि त्यांनी अतिशय साध्या सोप्या आणि सगळ्यात महत्वाचं मनापासून त्यांचे अनुभव सांगितले या क्षेत्रात. त्यांनी सांगितलं त्याप्रमाणे पुढची जी जनरेशन किंवा पुढची बॅच जी येते तर नक्की या क्षेत्रात या भरपूर संधी आहेत या क्षेत्रामध्ये. पण येताना कष्टाची तयारी ठेवा, प्रामाणिकपणा ठेवा, जे काम कराल ते मनापासून करा आणि तुम्हाला यश नक्की मिळेल. तर पुन्हा एकदा तुमचे आभार की तुम्ही आज आमच्या या प्रकल्पात आलात, बिल्ड आयकॉन मध्ये आलात, इतकी सुंदर चर्चा केली. आणि आता तर तुमचा माझ्या कारकिर्दीचा सुरुवातीचा पहिला टप्पा आहे असं मी मानेन. पण अजून खूप मोठा टप्पा आपल्याला गाठायचा आहे. तर त्या सगळ्या येणाऱ्या टप्प्यासाठी माझ्याकडून आणि आयकॉन स्टील कडून दोघांकडून मनपूर्वक शुभेच्छा. धन्यवाद. धन्यवाद.